नमस्कार मित्रमंडळी. तर आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि तब्बल 70 ते 71 वर्षांनंतर श्रावणात पहिल्याच दिवशी सोमवार आलाय. तर आपण चाललो आहोत मार्लेश्वरला, जे की स्वयंभू देवस्थान आहे. आणि मार्लेश्वर आमच्या घरापासून 52 किलोमीटर आहे, म्हणजे जवळजवळ 2.5 तास लांब आहे. तर खूप जास्त होता, त्याच्यामुळे मग आम्ही 2 व्हीलरने नाही जातो, आम्ही जातोय 4 व्हीलरने. अँड द जर्नी बिगिन्स. गुड मॉर्निंग. अशा प्रकारे शंकराची गाणी ऐकत ऐकत आम्ही आमचा प्रवास सुरू केला. श्रावणात मार्लेश्वरला जाण्याचं अजून एक आकर्षण म्हणजे डोळे दिपवून टाकणारं निसर्ग सौंदर्य. मार्लेश्वरला जात असताना नजरेला दिसते ती फक्त हिरवळ. सह्याद्रीच्या कुशीत असं वसलेलं हे मार्लेश्वर देवस्थान आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात मार्लेश्वर हे देवस्थान आहे. मार्लेश्वर हे नाव असं पडलं की मारळ या गावचा ईश्वर म्हणजेच मार्लेश्वर. इथे वरती जाण्यासाठी 520 पायऱ्या आहेत आणि पायऱ्या चढत असताना तुम्हाला छोटे छोटे धबधबे पाहायला मिळतील. गुहेमध्ये बसलेलं देवस्थान आहे हे. आम्ही सकाळी 6:30ला घरातून निघालो होतो आणि 8:30ला आम्ही मार्लेश्वर देवस्थानापर्यंत पोहोचलो. गुहेमध्ये फोटो काढण्यास मनाई आहे, त्याची अंमलबजावणी करत मग आम्ही माकडांना चणे खायला दिले. मी जरा जास्त खूपच घाबरले. हा आहे मार्लेश्वरचा धबधबा.
जो की बारामाही आहे, पण पावसाळ्यात या धबधब्याला खूप जास्त पाणी असते. दर्शन झाल्यानंतर आम्ही वरतीच नाश्ता केला. इथे एक संस्था होती जे की मसाला दूध आणि केळी वाटप करत होते फ्री मध्ये प्रसाद म्हणून. आता आम्ही खाली उतरलो आहोत मार्लेश्वर वरून आणि आमचं दर्शन खूप छान झालंय. दर्शन चांगलं होण्यासाठी सकाळी लवकर निघा आणि तरच दर्शन चांगलं होईल, नाहीतर नंतर खूप जास्त गर्दी असते. बाय बाय. मी सगळ्यांना नक्की रेकमेंड करेन की तुम्ही या, एक तर श्रावणातच या, कारण श्रावणातलं निसर्ग सौंदर्य इतकं मनमोहक आहे की तुम्हाला दुसरीकडे कुठे जायची इच्छाच होणार नाही. पण जसं सांगितल्याप्रमाणे प्लीज लवकर निघा, तरच तुमचं व्यवस्थित आणि एकदम भावपूर्ण दर्शन होईल. गर्दीत दर्शन करण्याला काही अर्थ नाही. आणि सुमारे 9च्या आधी तुम्ही मार्लेश्वरला पोहोचलात तर तुमचं दर्शन खूप छान होईल याची गॅरंटी आहे. आणि हा आहे आमचा परतीचा प्रवास.